सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तिलारी नदीवरचं हे धरण, या धरणानं या सगळ्या भागाचा जणू कायापालटच केला. हे धरण महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. धरणामधून जे पाणी साठवलं जातं त्या साठ्यापैकी महाराष्ट्र 25% वापरतं आणि गोवा 75% वापरतं. 2005 साली तिलारीचं हे धरण झालं. इथे पाण्याची खूप मुबलकता झाली, बागायती झाल्या. त्याच वेळेला 2002 मध्येच कर्नाटक मधून हत्तींचे कळप महाराष्ट्रामध्ये येऊ लागले. आपण बघतोय पाटयेचा डोंगर मागे दिसतोय, त्याच्या बाजूला शिरंगेचा डोंगर आहे. कर्नाटक मधून हत्तींचा जो पहिला कळप महाराष्ट्रामध्ये आला तो शिरंगेच्या डोंगरामधूनच आला. पाण्याची भरपूर मुबलकता होती, शेजारी बागायती होती, पाणी आणि खाद्य हे भरपूर मिळालं. त्याचबरोबर जंगलाचा अधिवास तर होताच. यामुळेच हत्तींचे कळप इथे स्थिरावू लागले. त्यानंतर हत्तींनी शेतामध्ये जाऊन बरंच नुकसान करायला सुरुवात केली. तिलारीच्या धरणाच्या बाजूबाजूने पूर्ण परिघावर या हत्तींनी त्यांचा अधिवास बनवला आणि मग महाराष्ट्र, गोवा या जंगलांमध्ये हत्ती ये जा करू लागले. या हत्तींसाठी नेमकं काय करावं? एक तिलारीचं कॉन्झर्वेशन रिझर्व तर केलेलंच आहे, पण त्याबरोबरच हत्तींसाठी अभयारण्य करावं का, असा विचार सुरुवातीला होता. पण या हत्तींची मूवमेंट जी आहे ती बऱ्याच ठिकाणी असते, बरेच कॉरिडॉर्स सुद्धा हत्ती वापरतात आणि म्हणूनच हत्तींचं तर संरक्षण झालं पाहिजे आणि बागायतीची नुकसान भरपाई सुद्धा टाळली पाहिजे. यासाठी महाराष्ट्राचं वन खातं, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था काही उपाय काढतायत. त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. ओंकार हत्ती आता तळकट वनक्षेत्र त्या साईडला म्हणजे खडपडे जी रेंज येते त्या बाजूला आहे. म्हणजे तळकट जो गाव आहे त्याच्या जंगल भागात आहे. बाकीचा कळप हा मोर्ले केर इथंच आहे. म्हणजे ती रेंज एकच येते. म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडे गेल्यानंतर शिरवल, कोलजर वगैरे हे भाग येतात. हा जो कळप आहे तो साधारण पाटणे रेंजमध्ये जायचा, पुन्हा खाली यायचा असं होतं. आणि 10 वर्षापूर्वीपासून आता आम्ही ओंकारला बघतो. म्हणजे साधारण 6 महिन्याचा होता तेव्हा बाबरवाडी, बोरियेवाडी या भागात कळप आलेला. तेव्हा त्याची आई म्हणजे माई ही बांबूचा पाला त्याला ओरबडून द्यायचे, हे पण आम्ही बघितलंय. आणि बाहुबली पण त्यांच्यासोबत होता. म्हणजे हा जो कळप आहे हा याचं लीड ही माई करते आणि मोठा टस्कर जो आहे तो बाहुबली आहे. का मध्यंतरी गणेश हा हत्ती कळपासोबत आलेला, पण पुन्हा तो बाहुबलीने कळप आपल्याकडे घेतलाय. माईसोबत आता 2 पिल्लं आहेत आणि एक छोटी मादी पण आहे. ती कधी कधी बाहुबली बरोबर आता असते आणि हे कळप म्हणजे पिल्लं आणि माई ही सेपरेट असते. आणि ओंकार हा आता निमवयस्क झाल्यामुळे वयात आल्यामुळे तो एकटाच आपली टेरिटरी स्वतंत्र करण्यासाठी म्हणून फिरत असतो. कारण की त्यांचा तो बिहेवियर आहे. हत्ती साधारण 10 वर्षाचा 8 ते 10 वर्षाचा झाला तस त्याला यायला लागले, मग तो स्वतःचं अन्न शोधत राहणार, स्वतःची टेरिटरी हे करत राहणार, शोधत राहणार. म्हणजे विस्तारत आपला ते अधिवास विस्तार करत जातात. आता ओंकार हा जंगलीच आहे, तो माणसाळलेला नाही. लोकांना वाटायचं काहीतरी ओंकारला हाक मारल्यानंतर तो यायचा, पण तो जेव्हा टेरिटरी आपली एक्सपांड करायला म्हणून गोव्याच्या दिशेने गेला तेव्हा तो एकटा पडला. त्याला लागून त्यांना पुन्हा येण्यासाठी किंवा त्याला आपलंसं कोणी नव्हतं. मग तो जनावरांच्या मागून पण जायचा. माणसं असली तर माणसांनी कोणीतरी हाक मारली तर पण यायचा. लोकांनी खायला काहीतरी ऊस टाकला तर तो खायचा. म्हणजे असं बिहेवियर त्याचं होतं. पण तो जेव्हा पुन्हा कळपात तो गेला आणि पहिल्या दिवशी एक दिवस तो राहिला, नंतर 8-10 दिवसानंतर पुन्हा तो त्या कळपात समाविष्ट झाला. नंतर तो जरी 100 मीटरवर असला आणि जरी कोणी हाक मारली तरी तो यायचा नाही. म्हणजे तो पूर्ण जंगली. आता सुद्धा तो फिरतोय. तो जंगलात असल्यानंतर त्याचे बिहेवियर सगळे वाईल्ड आहेत. पश्चिम घाटातील जी जैवविविधता आहे ही इथले जे हत्ती किंवा बाकीचे वन्यजीव आहेत त्यांना खूप साधर्म्याचे आहे. म्हणजे ते या अधिवासात व्यवस्थित राहू शकतात. आणि कॅप्टिव्ह एलिफंट जे आहेत त्यांचं खाद्य, त्यांचं राहणीमान हे पाळीवसारखं असतं. आणि ओंकारला जर कॅप्टिव्हिटीमध्ये टाकलं तर ओंकाराचे जंगली जे त्याचे बिहेवियर आहे ते पूर्ण नष्ट होणार. का त्याला लागून एखाद्या प्राण्याला तुम्ही वाईल्डमधून कॅप्टिव्हमध्ये टाकणं हे पूर्णतः
चुकीचं आहे. आणि कोर्टाने सुद्धा खूप छान हे केलं, कारण काय कोर्ट डबल बेंच हे होता कोल्हापूर बेंचला, त्याला लागून त्यांनी सुद्धा चर्चा केली आणि त्यांनी स्वतः जेव्हा निर्णय दिला तेव्हा HBC फॉर्म करायला सांगितली. म्हणजे त्यांनी असं म्हटलं काय तर आम्ही एक्सपर्ट नाही त्यातले, जे एक्सपर्ट्स आहेत देशातले त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय व्हायला पाहिजे. आणि नंतर कोर्टाने असा HBC फॉर्म झाल्यानंतर कोर्टाने असा निर्णय दिला काय तर दिस इज प्रॉपर्टी ऑफ स्टेट, म्हणजे वन्यजीव इथले जे आहेत आदिवासातले हे स्टेटची प्रॉपर्टी आहे. त्याला लागून स्टेटच्या बाहेर त्यांना उपचारासाठी नेऊ शकता, पण तुम्ही नंतर 45 डेज नंतर ओंकारला पुन्हा नैसर्गिक अधिवास तुम्ही सोडलं पाहिजे, असं त्यांनी तो निर्णय दिला. त्यानंतर ओंकार हा इथंच राहिला आणि आम्ही मोकळा श्वास घेतला. आजऱ्याचा एलिफंट कॅम्पसाठी 2 वर्षापूर्वीच GR पण निघालेला होता. शासनाने त्याच्यासाठी तजवीज स्वतंत्र फंडची पण केलेली होती. तिचं जागा पण म्हणजे आजरा घाटकरवाडी जो भाग आहे तिथं हत्तीग्रामचा प्रोजेक्ट हा होण्यासाठी त्याचं सर्वे सगळं झालेलं आहे, पण तो अजून इम्प्लिमेंटेशन होत नाही. आज जर त्यांना आजऱ्यासारखा अधिवास मिळाला, कारण की तिथं पाणी आहे, मुबलक खाद्य पण आहे, आणि तो जर अधिवास त्यांना मिळाला तर दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त होऊ शकतो आणि त्यांनाही चांगलं घर हत्तींना मिळू शकतं. कारण काय इथं हत्तींना भरकडत नुसतं फिरावं लागतं जे अन्नाच्या शोधात, म्हणजे ते तरी थांबेल आणि ते त्या अधिवासात सुरक्षित राहतील, म्हणजे त्यांचं पण पोट भरेल आणि लोकांचंही इथं नुकसान होणार आहे. कारण काय इथं लोकांनी गेल्या 25 वर्षात शेती बागायती सगळ्या लोकांच्या संपलेल्या आहेत आणि नवीन ज्या शेती बागायती करायच्या आहेत ते लोक आता अजिबात करत नाहीत, म्हणजे भात शेती करत नाहीत, बाकीची पीक कुठची घेत नाहीत, नवीन लागवड करत नाहीत, असं होतंय. त्याला लागून शेतकरी इथं पण वाचेल आणि हत्तींना पण चांगलं सुरक्षित तिथं जंगल भेटेल. म्हणून घाटकरवाडी हा आजऱ्याचा जो प्रोजेक्ट आहे हत्तीग्राम, हा पूर्ण सुरक्षित आणि चांगला आहे. त्याची आता सुरुवात होणं गरजेचं आहे. आपण आता तिलारी नदीकाठच्या एका सदाहरित जंगलामध्ये आहोत. हे जंगल पश्चिम घाटाचाच एक भाग आहे. आता महाराष्ट्र सरकारनं तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व असा दर्जा या जंगलाला दिलेला आहे. 2002 पासून इथे कर्नाटक मधून महाराष्ट्रातल्या जंगलात हत्ती यायला सुरुवात झाली. तेव्हा तिलारी धरणाचं बांधकाम सुरू होतं, पाण्याची मुबलकता होती, त्याबरोबरच जंगल तर होतच पण जंगलाला लागून बागायती सुद्धा होती. या सगळ्यामुळे हत्तींचे कळप याकडे आकर्षित झाले आणि एक एक कळप इथे येऊ लागला. आता सध्या ओंकार हत्ती आणि त्याचा जो मुख्य कळप आहे असे काही हत्ती इथे स्थिरावलेले आहेत. हे हत्ती कधी कधी बागायतीमध्ये शिरून नुकसान करतात, माणसांवर हल्ले होण्याचा सुद्धा धोका असतो आणि म्हणूनच या हत्तींना इथून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी न्या अशी गावकऱ्यांची मागणी आहे. गेले 20 ते 22 वर्ष माणूस विरुद्ध हत्ती असा संघर्ष इथे सुरू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ओंकार हत्तीला पाळीव अधिवासामध्ये न्यायचं म्हणजे कॅप्टिव्हिटी मध्ये न्यायचं असा एक प्रस्ताव आला होता, पण इथले सगळे गावकरी आणि वनश्री फाउंडेशनचे संजय सावंत यांनी कोर्टामध्ये याविरुद्ध लढा दिला आणि ओंकार आणि बाकीचे हत्ती सुद्धा याच अधिवासात राहावे यासाठी त्यांनी कोर्टाकडे मागणी केली. हा संघर्ष जर सोडवायचा असेल तर हत्तींना जंगलातच ठेवा असं काही त्यांचं म्हणणं नाहीये, पण हत्तींना पाळीव ठिकाणी नेण्यापेक्षा या नैसर्गिक अधिवासातच ठेवा असा त्यांचा आग्रह आहे. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर जवळ आजऱ्यामध्ये हत्तीग्रामची संकल्पना आलेली होती. म्हणजे केरळ, तामिळनाडूमध्ये जसे एलिफंट कॅम्प आहेत अशा प्रकारचा एक एलिफंट कॅम्प आपण आजऱ्यामध्ये करू शकतो आणि या जंगलातले जे हत्ती आहेत त्यांना या एलिफंट कॅम्प मध्ये नेऊ शकतो. म्हणजेच गावकऱ्यांचं आता जे नुकसान होतंय त्याच्यापासूनही ते वाचतील आणि हत्तींचं याच अधिवासामध्ये संरक्षण होईल. माणूस विरुद्ध हत्ती हा संघर्ष सोडवण्यासाठी वन खात्याची टीम सध्या खूप काम करते. हे हत्ती कुठे कुठे फिरतायत या सगळ्याचा ट्रॅक ठेवला जातोय. थर्मल ड्रोन्स वापरून अगदी रात्रीच्या हालचाली सुद्धा टिपल्या जात आहेत, पण तरी सुद्धा हत्तींमुळे होणारं नुकसान अजूनही आपल्याला टाळता येत नाहीत. हत्ती जर इथे असले तर हत्तींच्या निमित्तानं हे जंगल वाचेल, या जंगलाला सदाहरित दर्जा जो आहे तो आणखीन राखला जाईल अशी वनश्री फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, गावकऱ्यांची सुद्धा मागणी आहे.
हत्तींच्या बद्दल इथल्या गावकऱ्यांमध्ये एक श्रद्धा आहे, आस्था आहे आणि म्हणूनच आपले हत्ती आपल्याच क्षेत्रामध्ये सुरक्षित राहावेत असं त्यांचं म्हणणं आहे. माणूस विरुद्ध हत्ती हा संघर्ष जर सोडवायचा असेल तर एलिफंट कॅम्प, आजऱ्याचा एलिफंट कॅम्प हा अतिशय उत्तम असा पर्याय असू शकतो.